नमस्कार. नमस्कार. मी प्राध्यापक मधुकर जक्कान आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर नागेश गड्डम या ठिकाणी उपस्थित आहेत. पद्मकट्टा हा एक संकल्प आहे पद्मशाली युवक संघटनेचा आणि त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत सोलापुरातील सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर नागेश गड्डम आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब, तुमचं स्वागत आहे या पद्मकट्ट्यावर. नमस्कार. स्वरांजली चॅनलच्या माध्यमातून आणि पद्मशाली युवक संघटनेच्या माध्यमातून जे एक नवीन उपक्रम चालू केला आहे आपल्या स्वरांजली चॅनलवर की पद्मकट्टा, याच्यासाठी मला इथं आमंत्रित केलात आणि माझ्या आयुष्यावर काही बोलावं असं तुम्ही जे मला आवाहन करताय त्याबद्दल मी तुमचे हार्दिक आभार. स्वागत सर परत एकदा. थँक्यू. तर आज आपल्याकडे डॉक्टर गड्डम सर इथं आलेले आहेत. अतिशय मितभाषी म्हणू शकतो आणि अतिशय शांत स्वभाव ते आणि त्यांचे मित्र डॉक्टर श्रीकांत माकम सर दोघंही अगदी जवळचे मित्र आहेत आणि दोघांचाही स्वभाव जवळपास तसाच आहे या ठिकाणी मुद्दामच मी सांगू इच्छितो, कारण नुकतेच ते देखील येऊन गेले. त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आम्हाला लाभ मिळाला किंवा आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो. तर तुमच्याकडे बघताना दोघांचंही जरा सिमिलॅरिटी दिसते म्हणून तुम्हाला बोललं. राईट सर, आपण इथं आलात त्याबद्दल आभारी आहे. आजची जी काही एक स्टेज आहे त्या स्टेजपर्यंत येण्यासाठी माणसाला खूप कष्ट करावे लागतात. करेक्ट. या स्टेजपर्यंत येण्यापूर्वी मी आपल्या समाजातील एकंदर आर्थिक परिस्थिती हे सगळ्यांनाच थोडं बहुत ठाऊक आहे. मी तुम्हाला विनंती करेन की ह्या प्रवास सुरू करताना तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडीशी आमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं अशी तुम्हाला विनंती करतो सर. ओके. तर प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबियांचा फार मोठा आणि फार मोलाचा हात असतो. तसंच माझ्या आईवडिलांचा, माझ्या बहिणींचा माझ्या आयुष्याला कलाटणी देण्यात त्यांचा फार मोठा आणि मोलाचा हात आहे. तसं वडील हे माझे सूत मिल कामगार आहेत, यशवंत मिल कामगार होते. 2000 पर्यंत जवळपास, म्हणजे मी जवळपास 7वी 8वीला होतो तोपर्यंत सगळं गरिबी होती पण सगळं व्यवस्थित चालू होतं. आई ही विडी कामगार होती. 2 मोठ्या बहिणी होत्या मला आहेत आणि मी 3रा नंबर आणि 4थं माझ्यानंतर माझं एक लहान. तर जोपर्यंत वडिलांचं नोकरी होती तोपर्यंत आम्हाला त्यांनी कधी गरिबी जाणू दिली नाही. पण त्यानंतर जेव्हा सडनली सोलापुरातले जवळपास सगळेच जे गिरणगाव म्हणून एका काळी ओळखलं जाणारं आपलं सोलापूर सिटी अचानकपणे जवळपास सगळ्याच गिरण्या जेव्हा बंद पडल्या त्यानंतर मात्र आम्हावर एक कुऱ्हाड कोसळली. आई विडी कामगार होती. 2 मोठ्या मुली शिक्षण घेत होत्या. त्यांचं शिक्षण प्लस माझं शिक्षण, भाऊ तसा मला वाटतं जन्मला नव्हता त्यावेळेस, तर हे कठीण जात होतं त्यांना. त्यामुळं दोन्ही बहिणींना शिक्षण त्यांना अर्धवट सोडायला लागायचं आणि ते आईच्या कामात म्हणजे विडी वळवण्याच्या कामात आईला फार मदत करत होते, घरकाम करत होते आणि ते सोडून शिक्षण अर्धवट झाल्यानंतर इवन माझे वडील बाहेर कारखान्यात कामाला वगैरे सर्च करायचे पण त्यांना प्रत्येक वेळी यश यायचं असं नाही. आलं तरी 1 दिवस 2 दिवस काम करायचे, मग त्याच्यानंतर जो उत्पन्न यायचा त्याच्यानंतर दिवसच चालायचा. पण त्याच्यानंतर जेव्हा शिक्षणाची वेळ आली तेव्हा काही मर्यादा आला, त्यामुळं दोन्ही बहिणींना शिक्षण अर्धवट सोडायला लागले. वडिलांनंतर घरी मी पहिला पुरुष, त्यामुळे माझ्याकडं ऑफकोर्स लहानपणापासूनच आशेने पाहायचे ते. पण माझी एवढी हतबल अवस्था होती त्यावेळेस सांगतो, जेव्हा मला थोडंफार ज्ञान होतं की बाबा घरात काय चाललंय ह्याबद्दल, की 3 स्त्रिया आहेत, माझी आई, 2 बहिणी, हे घर काम करतात, बाहेरचंही काम करतात, घरात उत्पन्न आणतात आणि ते घर चालवतात प्लस माझं शिक्षणासाठी खर्च करतात. तर हे कुठंतरी टोचणारं होतं की घरातील स्त्रिया हे काम करतात आणि पुरुष मी असून मी काम करू शकत नव्हतो. मी माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या 2 बहिणींचे अत्यंत आयुष्यभर, या आयुष्यात नाही पुढच्याही आयुष्यात खूप ऋणी राहीन. कारण घरात एक पुरुष असताना वडील त्यांची नोकरी गेली म्हणून मी थोडंफार मोठं झालं असताना
मला कधी बाहेर कामाला जा हा शब्द त्यांनी कधीच वापरला नाही, जे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी मला तो प्रेशर कधीच दिला नाही की घरात उत्पन्न कमी आहे, तू बाहेर जाऊन काहीतरी कमवून आण, कारण घरच्यांचं सगळ्यांचं उपजीविका हे यात उत्पन्नावर होत नाही, असं त्यांनी मला कधीच जाणवू दिलं नाही. तर असे त्यांचे जे आधीपासून मला सपोर्ट होतं त्याच्यामुळं कदाचित मला त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणं भाग होतं, म्हणून मे बी मी थोडं शिक्षणाकडे वळलो. तसं लहानपणापासूनच माझे जे मित्र होते, ज्या जवळपास झोपडपट्टीच होती, ती आत्ता चांगली डेव्हलप झाली, अशोक चौक एरियात राहत होतो आम्ही, तिथं सगळे जी कामगार वर्गांची मुलं होती, कोणी कांडी मशीन चालवायचे, कोणी गडी खात्यात काम करायचे, कोणी पेपर टाकायचे, कोणी दूध वाटायला जायचे, तर असे सगळे मित्र होते. हे सगळ्यांचं मित्रांची विचारसरणी एकच, काय करायचं, जेवढे पैसे आले त्या दिवशी काहीतरी सोमवारी सुट्टी असायची, जेवढे पैसे आले ते पैसे घेऊन आम्ही, आता घरात मलाही 4 आणे 8 आणे जे काही मिळायचे ते पैसे घेऊन आम्ही, जे म्हणतात त्याला, मी तर म्हणतो काय म्हणतात त्याला, पैशावर आम्ही काही खेळणे खेळायचो, जसं गोट्या खेळा किंवा विटी दांडू खेळा, क्रिकेट फार नंतर खेळायचो, पण जे छोटे छोटे होते पैशावर खेळायचो, जेणेकरून थोडंफार उत्पन्न होईल. आणि त्या उत्पन्नातून आता एवढीही आपली बुद्धी नसते की घरी हेल्प करावं, पण त्या मार्गाला मी, तर मला या परिस्थितीमध्ये एक माझा लहानपणीचा किस्सा आठवतो. मी साधारण 7वी 8वीला असेल. आई नेहमीप्रमाणे मला पैसे द्यायची, 4 आणे 8 आणे, काही शाळेत जाताना सगळ्यांना मिळतात तसे मलाही मिळायचे. तर मला एक छंद होता, पॉकेट मनी. येस, पॉकेट मनी, येस, ॲज यू से. तर मला एक छंद होता की किराणा दुकानमध्ये त्यावेळेस एक चॉकलेट खरेदी केली, त्याच्यातून एक नंबर यायचा, त्या नंबरमध्ये जर तिथे एक तक्ता लावलेला असायचा आणि तिथं लावलेल्या एखाद्या नंबरला जर पैसे असतील तर तुम्हाला तेवढे पैसे मिळायचे. तर मी खूपच म्हणजे इम्प्रेस्ड होतो त्या गोष्टीने, किंवा तुला द्यायचे तर 4 आणे, मिळाले तर 10 रुपये 12 रुपये 15 रुपये असे होते. तर मी खूप वेळा खेळलो असं, मला माहीत नाही मी त्याच्यात किती पैसे गमवले, पण एक वेळ अशी आली की मला 40 रुपये मिळाले त्याच्यात. मी खूप खुश झालो. आईने दिलेल्या 8 आण्यामध्ये मला मिळाले 40 रुपये. हे घेऊन जाऊन मी जर माझ्या आईला दिलं, आता त्यावेळेस मला आठवत आहे, ती जर 1000 बिड्या बनवले तर तिला 35 रुपये मिळायचे दिवसाचे, आणि मी तर 40 रुपये कमवले आज. म्हणजे आजचा दिवस तिचा वाचेल या उद्देशाने. आता ते माहिती आहे तुम्हाला, जे बिड्या वळतात तर त्यांचं तंबाखूचं एक ठेवलेलं असतं, त्या तंबाखूच्या आत जाऊन मी ते 40 रुपये ठेवले. मग मी आईसाठी वाट पाहत होतो, आई काय करेल. तिला तिचं काम चालू करताना मग तिला हे पैसे आढळले. ती सगळ्यांना विचारू लागली कुठून आले ते पैसे, कुठून विचार. तर आता मी सांगू का नको का असंच राहू, हे मला कन्फ्युजन होतं. पण शेवटी मी म्हटलं नाही, आपण खूप छान काम केलेलं, आपण पैसे कमवून आणलो आज. तर मग मी आईला सांगितलं, आई म्हटलं हे माझेच आहेत म्हटलं पैसे. म्हटलं आई म्हटली कुठून आणले हे पैसे. नाही म्हटलं ते दुकानात, किराणा दुकानात मी एक छोटीशी लॉटरी टाईप असते ते काढली आणि त्याच्यात मला 40 रुपये मिळाले. मला माझ्या आईनं कधी मारलेलं लक्षात नाही, पण ती चपराक मी आजसुद्धा विसरू शकत नाही. तिनं जे एक चपराक त्यावेळेस जेव्हा तिला मी बोललो होतो की मी एक लॉटरीसारखं प्रकार खेळलो आणि त्याच्यातून ते पैसे आले, हे जेव्हा तिला कळालं, तिनं एक जे चपराक दिलं. आणि त्यावेळेस मला एक अपशब्द वापरला होता, ते मी TV समोर बोलू शकत नाही. त्यावेळेस ती म्हणाली की माझा मुलगा जर एखादं लपूट काम करून मला जर पैसे आणून देत असेल, मला असा मुलगा नको, असं ती त्यावेळेस जी बोलली ते माझ्या माइंडला स्टक करून गेलं. आणि ते आतापर्यंत तसंच आहे. आणि मी तेव्हापासून आज तागायत एकही जे माझ्या मनाला, बुद्धीला किंवा इव्हन समाजात काही वाईट संदेश पोचवल असं काम मी आतापर्यंत कधी केलं नाही आणि इथून पुढं करणार नाही. तर ती आईची जी चपराक होती ती माझ्या आयुष्याला कलाटणी देणार होती. त्याच्यातून मला एक बोध असा मिळाला की तुम्ही किती कमवता किंवा कोणत्या स्टेजमध्ये सक्सेसच्या, हे इमटेरियल आहे, जर ते चांगल्या मार्गाने जर आलं नसेल तर आईची ही पहिली शिकवण हे मला माझ्या आयुष्याला कनेक्ट देणारी होती. तर तसं मी जसं मोठं होत गेलो तसं ऑफकोर्स आईवडिलांचं जसं सपोर्ट होत गेला. पण जेव्हा मी 9वी 10वीला आलो
तोपर्यंत ऑफकोर्स क्लासेस त्यावेळेससुद्धा होते. तर मी श्री अकॅडमी नावाच्या एका क्लासेसमध्ये होतो. तर जवळपास तिथेही त्यावेळेस एक 5 ते 10 हजार रुपयाचा खर्च लागायचा, पुस्तकांचा खर्च असायचा. पण त्यावेळेस माझ्या आईवडिलांव्यतिरिक्त माझे मामा, जे आता वेल नोन एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत हैदराबादमध्ये, तर त्यांच्याकडून फार मोलाची साथ, आर्थिक आणि इवन सपोर्टिव्ह, मेंटली सपोर्ट त्यांनी बरंच केलं. तर त्यांच्या त्या सपोर्टमुळेच कदाचित मी 10वी आणि त्यानंतर 12वी आणि नंतर MBBS आणि MD, MBBSपर्यंत बरंच त्यांनी सपोर्ट केला. इवन MBBSमध्ये लागणारा जे पुस्तकांचा खर्च आहे तो वर्षाला एक 10,000पर्यंत सहज जातो. तर तो खर्चसुद्धा त्यांनी माझा MBBS पूर्ण होईपर्यंत त्यांनी एकही प्रश्न न विचारता मला जी पुस्तकांची लिस्ट दिली, पुस्तकं मला घरी पोचायचे, तर असं त्यांनी हेल्प केलं. त्यामुळे त्यांच्या त्या हेल्पमुळेच मी आता इथंपर्यंत पोचलेलो आहे. सर, अतिशय छान आणि सुरेख गोष्टी तुम्ही सांगितलात की आईचं कधी कधी एखादं थोबाडीत लगावणं देखील माणसाचं आयुष्य बदलू शकतो. ते मिरॅकल टच होतं असं आपण म्हणू शकतो. आणि ते मिरॅकल झालेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. ही कौटुंबिक पार्श्वभूमी असताना शिक्षणासाठी तुम्हाला जसं मामांची मदत झाली, आईनं कधीही तुम्हाला म्हटलेलं नाही की वडिलांनी म्हटलेलं नाही बाकी सगळी मुलं कामाला जातात, तूही जा, असं रेटा न लावता. कारण आपल्या समाजामध्ये तसं शिक्षणाच्या प्रती ओढ नव्हती त्या काळामध्ये, आणि तसं कल्चर त्यावेळी नव्हतं, वातावरण नव्हतं. तरी देखील आईनं, वडिलांनी एक दूरदृष्टी देऊन तुम्हाला शिक्षणाला सपोर्ट केला. शिक्षण शिकत असताना ज्या ज्या शाळा तुम्हाला घडवण्यामध्ये एक पुढाकार घेतल्या, त्या शाळांबद्दल, त्या कॉलेजबद्दल, थोडंसं त्या शिक्षकांबद्दल काही सांगता आलं तर बरं होईल. नक्कीच. तर माझं प्राथमिक शिक्षण राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळेत झालं 7वीपर्यंत. 8वी ते 10वी मी स्वामी विवेकानंद शाळा MIDC रोडला तिथं झालं. 11वी 12वी वालचंद कॉलेज, आणि त्यानंतर MBBS सोलापूरचं मेडिकल कॉलेज, आणि MD हे पुण्यातील BJ मेडिकल कॉलेज इथे झालं. तर आपल्या आयुष्यात करिअरची निवड करताना ऑफकोर्स ज्या त्या स्टेजवर त्या गाईडन्स हे जरूर लागते. लहानपणी मला काय व्हायचं नाही हे माहीत होतं. काय व्हायचं ते नंतर ठरवलं मी. लहानपणी जेव्हा मी ज्या झोपडपट्टी एरियात राहत होतो त्यावेळेस हे आताही प्रकार तो चालू आहे की सोमवार ते तुमच्या रविवार ते बरोबर सोमवारपर्यंत काम करायचं, मंगळवारी सुट्टी असली की त्या सुट्टीच्या पैशात धिंगाणा करायचा, 2-3 दिवस जायचं नाही. अशांची मुलंसुद्धा तशीच घडतात. ओके, ती मुलंसुद्धा तसेच कारखान्यात कामाला जाऊन 2 दिवस परत काम न करणं, अशीच मुलांची संगत मला होती. तर माझ्या घरात परिस्थिती थोडीशी वेगळी होती, कारण वडील नाही तर बहिणी, वडील तर काम करतच होते, पण त्यांना बहिणी आणि आई यांची जी साथ होती, तर मला थोडंसं एक प्रकारचं गिल्ट होतं की महिलांच्या कष्टावर मी जगतोय आणि मी पुढं जातोय. ते एक छोटीशी गिल्ट होती. ते सोडून बाकी आमच्या ज्या वाड्यात माझे काकाच होते, तर त्यांची जी मुलं होती त्यांचं जे संगोपन होतं, तर ते सुद्धा मला ह्यांच्यासारखं व्हायचं नाही हे कळालं होतं. म्हणून आता आपल्याकडं काय ज्याच्यामध्ये आपण करू शकतो, तर माझ्याकडं लहानपणापासून थोडंसं अभ्यासात हुशार होतो असं म्हणतात सगळे. पण त्यामुळं मला त्यावेळेस कळलं की आपल्याला हे व्हायचं नाही आहे, तर मग आपल्याकडे असलेला मार्ग एकच आहे की शाळेतून. दुसरा मार्ग आहे ह्यांच्यासारखं काम करायचं, जे की मला मान्य नव्हतं. त्यामुळं मग आपण शाळेकडे लक्ष जास्त देऊन तिथून काय उगवतं का. आता त्यावेळेस आता जसे करिअर ऑप्शन्स आहेत तुमच्या स्पोर्ट्समध्ये वगैरे, त्यावेळेस तसं काहीच नव्हतं. त्यावेळेस फक्त अभ्यास करायचा, चांगले मार्क मिळायचे, चांगले मार्क मिळालं तर तुम्हाला सायन्सकडे जायचं आणि तिथून पुढे इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर जायचं, असे 2च मार्ग होते. काय व्हायचं नाही हे तुमचं ठरलं. हां, पुढं. राईट. तर कधी कधी तेच आपल्याला, बऱ्याच लोकांना काही इन्स्पिरेशन असतं की तसं व्हायचं आहे आपल्याला, पण माझं थोडंसं उलटं होतं. मला हे व्हायचं नाही हे माहीत होतं. मग त्यामुळं शिक्षणावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं. एकदा शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर मग माझा संपर्क शाळेतील टीचर्सशी आला. प्राथमिक शाळेत मी नाव घेतो मिस्टर पुलकेशी संगासर म्हणून आहे. त्यांचा जो आहे नेचर, त्याचा प्रभाव माझ्यावर फार राहिलेला आहे. ते फार डिसिप्लिन्ड टीचर होते.
त्याच्यासोबतच बंटी मॅडम होते, दुस्सा मॅडम म्हणून होते, त्याच्यानंतर आत्ता ते मोशन झाले, त्याच्यानंतर मिठ्ठा मॅडम म्हणून होते, इवन संगा मॅडम म्हणून होते. तर असे बरेचसे टीचर्स होते. त्यांनी आमच्यातलं स्पार्क जे त्यावेळेस त्यांनी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थोडंफार आम्हाला गायडन्स दिलं की इथून पुढं कोणत्या शाळेत जायचं आणि तिथून पुढं तुम्हाला कसे मार्क मिळत जातील. असं कोणी डायरेक्ट विजन दिलं नाही की तुला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं. त्यांनी फक्त पुढं एक पाऊल, जसं पायऱ्या चढताना पुढचं पाऊल कसं घ्यायचं हे एवढंच सांगितलं. आणि ते फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक दूरदृष्टी ठेवून काम तेव्हाच करू शकतो माणूस ज्यावेळेस तुम्हाला हे छोटे छोटे स्टेप्स कसे घ्यायचे हे तिथले टीचर्स शिकवतील. तसंच 8वी ते 10वीच्या दरम्यान आम्हाला कुलकर्णी सर म्हणून एक सायन्सला शिकवायला होते. त्यांचा डॉक्टर सोनकांबळे सर म्हणून होते, त्यांचा इवन शेख सर गणित शिकवायचे आम्हाला त्यांचा. आणि त्यानंतर बडगिरी सर म्हणून जे स्पोर्ट्समध्ये होते, विशेषतः त्यांचा फार जास्त रोल आहे कारण त्यांनी डिसिप्लिन काय असतं हे आम्हाला शिकवलं. तसं 10वीपर्यंत आता हे सगळं तर शिक्षण बाल शिक्षण 10वीपर्यंत होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रसंगती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझे मित्र हे ठरलेले आहेत अजून सुद्धा. आणि तो माझी सावली आहे का मी त्याची सावली आहे मला माहीत नाही, पण डॉक्टर श्रीकांत माकम त्यांचं बालवाडीपासून ते प्राथमिक शिक्षणपासून ते 8वी ते 10वी शिक्षण, 11वी 12वी कॉलेज, MBBS कॉलेज आणि इवन MD हे आमचं दोघांचं सेम आहे. तर त्याच्याकडे बघून माझी प्रगती आणि माझ्याकडे बघून त्याची प्रगती, ती लहानपणापासूनच आमच्या दोघांमध्ये एक शर्यत लागायची. निकोप स्पर्धा होती, एक अघोषित स्पर्धा होती. त्या शर्यतीत दोघांचाही विजय झाला. आणि असे मित्र असणे सिरियसली मी म्हणजे त्याला फार मोठा हातभार मानतो माझ्या करिअर घडवण्यात. कारण लहानपणापासूनच माकम सरांना वाचनाची फार आवड होती. म्हणजे मला आठवते 7वी 8वीमध्ये ते विवेकानंदांचे पुस्तक वाचायचे. आजकालच्या लोकांना 7वी 8वीला स्वामी विवेकानंद कोण हे कळत नाही. तर मेडिटेशन करायचं तिथे. तर त्यांच्या संगतीत राहून अशा गोष्टींचा थोडा संपर्क आला. मग आपलं आयुष्य पुढं कसं न्यायचं हे उमजू लागलं आम्हाला. मग त्याच्यानंतर मोरलेस 10वी जेव्हा संपली, 10वी चांगले मार्क मिळाले, बोर्ड आमचा दोघांचा युकला साधारण 1% दोघांचे. ऑलमोस्ट 10वीला इवन 12वीला सुद्धा सेम मार्क होते. तर 10वी नंतर 11वी 12वीमध्ये बायोलॉजी आणि मॅथ्स हे दोन्ही सब्जेक्ट आम्ही ठेवले होते कारण आम्हाला माहीत नव्हतं काय. दोन्ही ग्रुप ठेवायचे. तेव्हा ठरवू काय करायचं. आणि तुम्हाला सांगतो दोन्हीकडं आम्हाला चांगले मार्क मिळाले. मला MBBS जे मेडिकल कॉलेजला मिळत होतं आणि CET दोन्ही त्याच वेळेस आली होती आमच्या वेळेस. 2004ची गोष्ट आहे. तर इवन मेडिकल CETमध्ये रँक आला होता. टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रातलं जे मेडिकल कॉलेज मिळत होतं मला. आणि इवन इंजिनिअरिंगची CET दिली त्यात COEP कॉलेज मिळत होतं. अरे वा. आता त्यावेळेस आपलं WIT कॉलेज उघडलं नव्हतं इंजिनिअरिंगचं. मग त्यावेळेस प्रश्न आला आता काय करायचं, आता काहीतरी चॉईस करायचं. मग आमचा क्रायटेरिया होता फी कुठं कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं फी कुठं कमी आहे. माझ्या मामांनाही विचारलं मी. तर मामा म्हटले तू दुसरीकडे बाहेर शिक्षण घ्यायला गेला तर त्याचा हॉस्टेलचा खर्च, खाण्याचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च हे दोन्ही लागेल. जर तू तिथंच राहून शिकला तर मे बी तुझा राहण्याचा खर्च वगैरे लागणार नाही, फक्त तुला शिक्षणाचा खर्च लागेल. तर दिस वॉज द पॉईंट की वेअर आय डिसाइडेड टू गो विथ मेडिकल. म्हणजे मला दोन्ही मिळत असताना तसं मला तेव्हाही माहीत नव्हतं की आपल्याला मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे. फक्त आर्थिकदृष्ट्या हे सोयीस्कर आहे म्हणून मी मेडिकल फ्रॅटर्निटी निवडली. मला मुंबईतलं टॉप कॉलेज मिळत असताना सोलापुरात ॲडमिशन घेतलं आर्थिक परिस्थितीमुळे. पण मे बी ते फार माझ्यासाठी चांगलं होतं कारण घरची परिस्थिती ही अजूनसुद्धा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती. माणसाला घडवणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याची परिस्थिती असते. त्याची परिस्थितीच त्याला शिकवते या परिस्थितीला कसं तुम्ही सामोरे जाल. आणि त्या परिस्थितीला सामोरे जाताना तुम्हाला स्वतःलाच आयडिया येऊन जाते. तुम्ही लहानाचे मोठे होता आणि सक्सेसफुल होता इन दी एंड. तर तुम्हाला आज जर सुचत नसेल की काय करायचं आहे पुढं तर तुम्ही
हे स्ट्रेसमध्ये जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, डिप्रेस्ड होऊ नका. तर तुमच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जे स्टेप बाय स्टेप त्या दिवसापुरतं जरी तुम्ही एखादं सोल्युशन काढलं तरी इनफ आहे. जसं जसं पुढं जाल तसं तसं मार्ग मोकळे होत राहतात, तुम्हाला दिशा दिसत राहते. आणि एक वेळ अशी येते की समाज तुमच्या ज्या काही अडचणींवर मात करण्याच्या क्षमतेला रिकग्निशन मिळते आणि तुम्ही पुढे जाता. खूपच छान सर. या ठिकाणी मी परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो की सरांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं की मी बालपणापासून डॉक्टर व्हायचं वगैरे असं इमॅजिनेशन काही नाही. रिअल फॅक्ट, कुठलंही आडपडदा न ठेवता त्यांनी सांगितलं परिस्थिती, आर्थिक परिस्थिती हा क्रायटेरिया होता म्हणून मी मेडिकलकडे गेलो. आणि दुसरी गोष्ट सांगितली की समाजामध्ये तुम्ही जगत असताना समस्या आली की तिच्यावर मात करण्यासाठी एक एक पाऊल पुढे जा. हे अत्यंत मोलाचं आहे सर. कारण काय बऱ्याच वेळा काय होतं, एखादी समस्या आली की आजकालची मुलं डिप्रेशनमध्ये. करेक्ट. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणासोबत उठता बसता, तुमचे मित्र कोण आहेत, त्याच्यावर आजचं तुमचं वर्तवणूक आणि उद्याचं भविष्य ठरलेलं, दोन्ही ठरलेलं. ही गोष्ट अत्यंत मोलाची आज सरांनी सांगितले. सर थँक्यू. ज्यावेळी तुम्ही मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं त्यावेळी जी आर्थिक जुळाजुळव करावं लागते किंवा त्याच्या पुढच्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्यासाठीची जी काही प्रक्रिया झाली त्याबद्दल थोडंसं तुम्ही शेअर करावं अशी विनंती आहे. तर 2004ला माझं MBBSचं ॲडमिशन आहे. 2004 पासून ते 2010 पर्यंत माझं MBBSचं शिक्षण सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात झालं. त्यावेळेस जेव्हा मी ॲडमिशन जेव्हा दोन्हीकडचा जेव्हा रँक आला, CET मेडिकल आणि इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर मी मामाच्या घरी जाऊन मामांना भेटलो की मामा, माझं असं आहे, परिस्थिती अशी आहे, मला दोन्हीकडे ॲडमिशन मिळू शकतात, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी सपोर्ट करतात त्याच्यानुसार माझं भवितव्य ठरणार आहे. माझं असं काही पर्सनल चॉईस नाही आहे, पण सगळे म्हणतात की मेडिकल घ्या. इवन माझे टीचर्स 11वी-12वीचे जे होते, ज्या क्लासेसमध्ये होतो त्यांनी सुद्धा, आणि बाय द वे क्लासेससाठी सुद्धा माझ्या मामांनी फार हेल्प केली त्यावेळेस. तर त्यांचं मी आयुष्यभर कृतज्ञ राहीन. त्यांना पैसे वापस करून ती कृतज्ञता परतफेड करायची माझी हिंमत कधी झाली नाही आतापर्यंत, तर ते कधी मे बी स्वीकारणारी नाही. पण त्यावेळेस मग मामांकडे जाऊन जेव्हा मी भेटलो तर त्यांचं म्हणणं असं आलं की ठीक आहे, जे काही आहे आता घरी राहशील आणि MBBSचं कॉलेज सोलापुरात आहे, त्यामुळं तू सोलापुरात जर ॲडमिशन घेतलास तर तुलाही सुखकर होईल आणि आम्हालाही सुखकर होईल. तेही ग्रोईंग स्टेजमध्ये होते त्यावेळेस. त्यामुळे त्यांनी मला जी लागतील पुस्तकं वर्षभरातली मला पुरवठा करायचं त्यांनी मान्य केलं आणि त्यांच्या त्या मान्यतेमुळं मग मी सोलापुरात ॲडमिशन घेतलं. घर इथंच होतं, त्यामुळं राहण्यास खाण्याचा विषय काय मोठा नव्हता. सायकलवर रोज जायचो कॉलेजमध्ये. सगळे त्यावेळेस जे मेडिकल कॉलेजमध्ये मुलं होती ती तर मुंबई पुण्याची आणि बऱ्याच इवन नॉर्थकडची लोकं होती. त्यांच्याकडे फर्स्ट इयरपासूनच लायसन्स नसताना 2 व्हीलर 4 व्हीलर असायचे. अशा परिस्थितीत सुद्धा सायकलवर जाऊन त्यांच्यासोबत बसून शिकायची कधी लाज वाटली नाही आम्हाला. कारण ज्या परिस्थितीतून आपण इथं आलो ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्या परिस्थितीतून इथं येऊन इथून पुढं आपल्याला परिस्थिती ज्याच्यातून आलो आहे ती परिस्थिती सुधारायची. ह्याच्यामुळं ज्या गोष्टी लाजिरवाण्या वाटत होत्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण शिक्षण पुढे कंटिन्यू करत राहिलो. मामांचा ऑफकोर्स ॲज आय सेड प्रत्येक वेळी पुस्तकांसाठी जे काही खर्च आहे ते त्यांनी प्रत्येक वेळी मदत केली. आणि ट्युशन फीज ऑफकोर्स काही नव्हतं त्यावेळेस. आता इवन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर ट्युशन फीज आहे जवळपास 50-60 हजार रुपये तुम्हाला एका सेमिस्टरला भरायला लागतात. त्यावेळेस ऑफकोर्स इकॉनॉमिकली बॅकवर्ड आपण असल्यामुळं मला वाटते साधारण सेमिस्टरला 300-400 रुपये एवढंच होतं फीस. पण आता फार जास्त आहे. तर ओव्हरऑल MBBS होईपर्यंत मला मामांचा सपोर्ट होता. MBBS झाल्यानंतर सुद्धा 2000 आय थिंक 10 आणि 11 मध्ये ऑफकोर्स आता आपली डिग्री झाली आहे, आता आपण करते झालो, आपण कमवू शकतो आर्थिकदृष्ट्या. म्हणून मी MKCR नावाची एक एक्झाम असते आरोग्यसेवेची, सार्वजनिक आरोग्यसेवेची, त्याची एक CET दिली आणि त्याच्यात सुद्धा मला चांगला रँक मिळाला आणि मला मेडिकल ऑफिसर म्हणून जेऊर येथे जॉब मिळाला. तर इथे सुद्धा माझ्या अजून एका मित्राचा रोल आहे. जेऊर येथे जॉब मिळाला, मला ऑर्डरसुद्धा मिळाली. मी ऑलमोस्ट जॉईन करणार होतो त्या दिवशी. माझा अजून एक मित्र आहे संकेत गांधी म्हणून, तो सध्या UK असतो. तो UK मध्ये न्यूरोसर्जन आहे. तर
तो मित्र जो आहे त्यांनी मला सांगितलं की बाबा रे, तुझ्याकडं खूप इंटेलिजन्स आहे अँड यू डोंट वेस्ट. आता जर तू स्टॉप केलास तर इथून पुढे ते 2-3 वर्ष तू पैसे कमवशील, घरची परिस्थिती सुधारेल, पण इथपर्यंत आलास तर अजून 3 वर्ष असेही जाऊ शकतात तुझे. तर तू फक्त एकदा PGची एंट्रन्सची एक्झाम दे, त्याचं काही खर्च असेल मी बघतो. तो फक्त MBBS पासआउट होता. धनाढ्य होता, पण नगरचा फार मोठा माणूस आहे, घरची समृद्धी होती त्याच्याकडे. मग त्यांनी मला सपोर्ट केलं त्यावेळेस. इवन अभ्यासासुद्धा सोबत आम्ही बसून अभ्यास करायचो. त्या बोलण्यामुळं मला मिळालेलं परमनंट गव्हर्नमेंटचा जॉब, माझ्या आईवडिलांची सुद्धा इच्छा होती की जॉईन करावं, परिस्थिती अजून जरा आपली जी काही बिकट आहे त्याचा. पण तो घरी येऊन सुद्धा सांगून गेला त्यांना की ह्याचा टॅलेंट फार वेगळा आहे, तो आता स्टॉप झालं त्यानं की मग अर्थ नाही त्याच्या टॅलेंटला. मग घरच्यांनी सुद्धा मान्य केली. त्यांनी आर्थिक मला सहाय्य पण केलं. हे सगळं केल्यानंतर मग मी शेवटी सगळ्यांच्या इच्छेनुसार अभ्यास करून एंट्रन्स एक्झाम दिली आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मला MDचं सीट मिळालं. खूपच. तर मला वाटतं ह्या सगळ्या लोकांच्या विचारसरणीमुळं आणि त्यांच्या विश्वासामुळं आणि ऑफकोर्स त्यांनी जी प्रेरणा दिली मला, माझ्यातले जे काही गुण आहेत ते त्यांनी ओळखलं आणि त्यांच्यावर आपल्याला कार्य करायला सांगितलं, सराव करायला सांगितलं. त्याच्यानुसार आपण एक्झाम देऊन जे काही उपलब्धी केली आहे, तर त्याच्यात ह्या सगळ्या लोकांचा फार मोठा हातभार आहे. हा झाला एज्युकेशनचा सगळा प्रवास. माणूस एकदा PG झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, तसं तुम्हीही सुरू केला असाच. ज्यावेळी आपल्या समाजामध्ये असो कुठल्याही समाजामध्ये, भारतीय परंपरेमध्ये माणूस कमवायला लागला की पहिलं एक काम असतं की त्याचं लग्न करून टाका. बरोबर बोलला. मग अशा वेळी तुम्ही एक शिक्षणाचा मोठा प्रवास केला. राईट. एखादं म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज असेल तर त्याचा प्रवास आमच्यासोबत शेअर करा. अरेंज असेल तर तो कसा झाला? कारण ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुणीच भेटलं नाही असं तुमच्याकडे बघून तरी वाटत नाही. तर येस, ऑफकोर्स लहानाचं मोठं होत असताना खूप साऱ्या बाह्य गोष्टींकडे लक्ष जात असतं. 11वी-12वी पासूनच जी समोरचे थोडंसं आर्थिकदृष्ट्या सदृढ असलेल्या लोकांच्या मुलांकडे पाहून ज्या गोष्टी आपल्याला कराव्यास वाटतात त्या प्रत्येक वेळेस शक्य होतच असं नाही. पण आपली परिस्थितीची जर तुम्हाला जाणीव असेल तर त्याकडे कसं दुर्लक्ष करायचं हे माणूस जरूर शिकतो. असं नाहीये कोणी आवडत नव्हतं. त्या वयात प्रत्येक इव्हन चांगला बोलणारा प्रत्येक माणूस हे आवडतच असतो. पण असं म्हणून विषय टाळताय नाही, असं नाही आहे. पण MBBS इव्हन 11वी-12वीच्या ह्याच्यात आणि मी ज्या बॅकग्राऊंड ज्या शाळेतून आलेलो आहे त्याच्यामध्ये मुलींशी बोलणं हे पाप होतं त्यावेळेस. ओके, तर मी इव्हन माझ्या शाळेत 11वी-12वीला आणि MBBSला सुद्धा कोणत्या मुलीला बोललेलं मला आठवत नाही. आणि आमच्याकडे तर MBBS नाही. सिरियसली दॅट वॉज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि ते आमचा एक ग्रुप होता, तुम्हाला रिव्हील करतो, आम्हाला बजरंग दलचे मेंबर म्हणायचे. जवळपास 100 पैकी 70 लोक आम्ही असे होतो, पुरुष, मेल्स, ऑल मेल, बजरंग दलचे मेंबर. त्यातला एकही माणूस जर मुलीशी बोलताना दिसला तर त्याची धिंड निघायची रात्री. असं होतं. आणि ह्या असल्या गोष्टींमुळेच मे बी कधी मुलींच्या संपर्कात कधीच राहिलो नाही. आणि मला त्या काळात शिकलेल्या माझ्यासोबत मुली सुद्धा आठवत नाहीत. पण कधी मला पेशंट म्हणून येतात पण कधी लक्षात राहत नाही की मी यांच्यासोबत शिकलो. तर आता ते वाईटही आहे चांगलंही आहे, कारण लोकांचा जनसंपर्क तुटला. पण चांगलं हे आहे की त्यावेळेस त्या गोष्टी मे बी डिस्ट्रॅक्शन असतील. त्यामुळं फोकस तुमचं जे विजन आहे ते फोकस राहतं आणि त्याच्यामुळं आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून थोडंसं तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये नाही काही नाही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ह्या डिस्ट्रॅक्शन हे माझ्या नाही, ज्या लोकांचं करिअरवर फोकस आहे त्यांच्या आयुष्यात तेच येणार आहेत. आणि म्हणूनच मी तो प्रश्न फार महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली. तर
MBBSच्या काळात मग अशा लोकांच्या संपर्क असल्यामुळं कधी मुलींशी बोलणं आणि त्यानुसार रिलेशन्स डेव्हलप करणं हे कधी आमच्या आयुष्यात कधी आम्ही त्यावेळेस विचार नाही केला. पण MBBS नंतर जेव्हा MDला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस थोडंसं आम्हाला मासिक विद्यावेतन मिळतं. त्यावेळेस थोडंसं मग पंख फुटल्यासारखे वाटतात, काही क्रशेस निर्माण होतात. पण त्यावेळेस सुद्धा त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड पाहून आपण स्वतःला कमी समजतो आणि आपल्याला जे एक्सप्रेस करायचे त्या गोष्टी एक्सप्रेस करायच्या राहून जातात आणि मे बी दॅट इज गुड फॉर यू. त्याच्यामुळे शेवटी आपल्याला एकच आहे की अरेंज मॅरेज तुमच्या आम्हासारख्या लोकांसाठी अरेंज मॅरेज हेच आहे. आई वडिलांनी बरेच प्रयत्न केले. आता माझी एक अट होती की बा मला वैद्यकीय व्यवसाय करणारी मुलगी पाहिजे. आता त्यांचा जनसंपर्क ऑफकोर्स आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणी एवढं शिक्षितच नव्हतं. 10वी पासआउट मी पहिला होतो. त्याच्यामुळं इवन माझे मामासुद्धा मोठे इंडस्ट्रियलिस्ट बट दे आर नॉट वेल एज्युकेटेड. तर असं असताना फार टफ सिच्युएशन होतं. ऑलमोस्ट 3 years वी सर्च्ड फॉर माझ्यासाठी मुलीला. नेमकी भेट कशी झाली? नेमकी भेट ही एका आपल्या समाजाचं जे पुस्तक आहे वधूवर सूचकचं जे पुस्तक आहे त्याच्यातून झाली. त्यावेळेस माझे जे सासरे आहेत एक कृषी अधिकारी होते, नांदेड जिल्ह्याचे कृषी अधिकारी होते. त्यांची मुलगी होती. आता अशा मोठ्या माणसांना मागणी कशी घालायची तर असा प्रश्न होता. मग माझे एक मोठे काका आहेत त्यांच्या थ्रू आम्ही फोन करायला लावला. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो. एकदम शाही राजवाड्यासारखं त्यांचं असं घर आहे. तर अशा लोकांच्या घरी जाऊन आपली परिस्थिती एवढी वीक असताना ते आपल्याला हो म्हणतील ही अपेक्षा करणं चुकीचं होतं. त्यामुळे मी पहिल्याच दिवशी मला वाटलं की हे नाही म्हणणार. पण त्यांनी आम्हाला परत संपर्क साधला. ते स्वतः आमच्या घरी येऊन गेले, आमची परिस्थिती बघितली. इवन समाजात आपल्या सोलापुरातील जे दिग्गज लोक आहेत त्यांच्याशी जनसंपर्क करून हा माणूस खरंच लहानाचा मोठा गरिबीतूनच झाला आहे का ह्याची शहानिशा केली त्यांनी. आपली मुलगी अशा खूप चौकशी केली. जवळपास 1.5 ते 2 महिना लावला त्यांनी मला हो म्हणायला. पण हे माझं मी भाग्य समजतो की हातातील फोडाप्रमाणे सांभाळलेला आपल्या एकुलत्या एक मुलीला त्यांनी काहीही फायनान्शियल स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नसताना फक्त आपल्या हिमतीच्या जोरावर आणि 4 लोकांच्या प्रयत्नाने यशस्वी झालेल्या एका माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी आपली मुलगी दिली. ती पण वेल एज्युकेटेड आहे, डेंटिस्ट झालेली आहे ती. अशा माणसाचं सुद्धा मला फार कौतुक वाटतं त्यांचं. जेव्हा ते आमच्या घरी येतात मी त्यांना बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी बोलतो की काय पाहून दिलं तुम्ही मला. तसं आमचं संसार चांगला नेटका चालू आहे. पण त्यावेळेस त्यांचा जो डिसिजन आहे आता मला वाटतं ते इवन माझी बायको म्हणते की ही वॉज गुड इन मेकिंग डिसिजन्स. त्यांना माणसांची पारख आहे. माझी बायको एकदा मला बोलली होती की तुझ्या वडिलांना मी कसं आवडलो, तुला आवडलो नाही आवडलो नंतरची गोष्ट, पण तुझ्या वडिलांना कसं आवडलो. तर तिचं म्हणणं असं होतं की माझे वडील हे जवळपास त्यावेळेस 25 ते 30 वर्ष हे सरकारी कर्मचारी होते. तर त्यांच्याकडे 100 लोक येऊन भेटायचे. तर त्यांना माणसांची पारख आहे. तर पैसे देऊन डिग्री घेऊन कोणी मोठं होईल, पण एखादा माणूस स्वकष्टाने एखादी गोष्ट कमवत असेल तर आता जरी पैसा नसेल त्याच्याकडे तर माझ्या मुलीला कधी तो उपाशी नाही मारणार. म्हणून हा एकच त्यांच्याकडे विश्वास होता. त्याच्यामुळेच त्यांनी मला हो म्हणायला लावलं आणि त्यांनी स्वतः पाठपुरावा करून मला हो म्हणायला लावलं. आणि त्याच्यानंतरच मग आमचं लग्न फार त्यांनी धूमधडाक्यात केलं. लग्नापर्यंतचा प्रवास ठीक आहे, खरी गंमत सुरू होतं लग्नानंतर. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे राजेशाही थाट आणि आपली राजा भोज गंगोत्री सॉरी टू से नाही त्यावेळी थोडीशी ऍडजस्टमेंट करायला खूप मी लहानाचं मोठं MBBS पर्यंत इथंच होतो. पण MDला मी जेव्हा पुण्याला गेलो, आल्यानंतर माझं घर हे जवळपास झोपडीसारखंच होतं. तर त्याला थोडं जे विद्यावेतन मिळत होतं त्याच्यातून 4 भिंती बांधून वर पत्रे असं एक केलं होतं. आणि अशा घरात माझे सासरे येऊन मला हो म्हणले. तर अशा घरात आता लग्न ठीक आहे, ते हो म्हटले ठीक आहे, पण अशा घरात त्यांना आलेल्या मुलीला ठेवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. मग त्यावेळेस मी माझ्या आईवडिलांना कन्व्हिन्स करून एक गोष्ट त्यांना लक्षात आणून दिली की आपण राहू, पण जे समोरची व्यक्ती जी एवढ्या मोठ्या थरातून आलेली आहे तर तिला इथं अपेक्षा करणं की इथं त्यांनी नेटका कारभार करावा तर हे चुकीचं आहे. तर मला असं वाटतं आपण थोडंसं राजेशाही का नसे ना बट थोडंसं एक
सोबर लाईफसाठी आपण एक रेंटने एक फ्लॅट घेऊ असं मी माझ्या आईवडिलांना कन्व्हिन्स केलं. त्यांनी मला साथ दिली आणि जवळपास 2018पर्यंत, माझं लग्न झालं 2016ला, 2018पर्यंत आम्ही रेंटने गीतानगरमधील एका अपार्टमेंटमध्ये राहिलो. मग त्याच्यानंतर माझ्या मुलीचा जन्म झाला आणि तिचा राजयोग आहे, तिचं नाव तक्षवी आहे. तक्षवी म्हणजे गॉडेस ऑफ पीस अँड वेल्थ. तर तिच्या जन्मानंतरच मग मी फ्लॅट घेतला आणि त्याच्यानंतर आता माझं स्वतःचं क्लिनिकही आहे. तर जेव्हा मी 2014ला पासआउट झालो, 2014पासून मग मी ॲक्च्युली गव्हर्मेंट सर्वंट म्हणून जॉईन केलं. त्याच्यानंतर कन्सल्टंट म्हणून मार्कंडेय रुग्णालयाला पण आहे आणि माझं ओन पण होतं. 2016पासून ते जवळपास 2023पर्यंत मी मागच्या एप्रिलमध्ये माझं स्वतःचं क्लिनिक घेतलं आहे. तर एवढे 7 वर्ष मी रेंटनेच होतो. मग त्याच्यानंतर आत्ता जस्ट 2023मध्ये माझं नवीन क्लिनिकचं उद्घाटन झालं. फारच छान. तुमचा प्रवास अत्यंत रोमांचकारी आहे. बरेचसे चढ उतार असतात, तसे तुमच्याही आयुष्यात झाले. सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशनच्या काळामधलं चढ उतार, त्यानंतर लग्नाच्या बाबतीत आणि त्यानंतरचा सगळा संघर्ष, याचे तुम्ही आम्हाला एक चालता बोलता साक्षीदार बनवलं आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. यापुढं समाजातल्या तरुणांसाठी काय संदेश तुमचा असेल, तुमचं स्वतःचं काय उद्देश असेल पुढच्या आयुष्यासाठी, त्याच्याबद्दल थोडंसं आमच्याशी चर्चा करावं. राईट. तर आजकालची मुलं, आता मी माझ्या जवळपास OPDमध्ये दिवसाचे जर 70-80 पेशंट पाहिले तर त्याच्यात मुलांमध्ये फार जागरूकता आहे. त्यांच्याकडे असलेल्या अशा साधनांमुळं ते एवढे जागरूक आहेत स्वतःच्या. आता मी स्किनचा डॉक्टर आहे त्यामुळे स्किनबद्दल बोलतो. तर स्वतःच्या स्किनबद्दल त्यावेळेस आम्हाला एखादा मुरूम आला तर आम्हाला कधी लक्षात आलं नाही, पण आजकालची मुलं इवन 15-16 नसतात पण त्यांच्या लक्षात येतं की आपण काहीतरी विद्रूप दिसतोय. तर एवढं ते सेल्फ एस्टीम जे त्यांचं आहे, तर दिस इज गोइंग टू मतलब हॅम्पर दिअर फ्युचर करिअर असं मला वाटतं. कारण ऑफकोर्स वी आर गोइंग टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू देम, बट हे एवढंही मोठं नाही आहे की त्याला अटेन्शन त्यावेळेस द्यायला पाहिजे. आजकालची मुलं हे शीघ्रकोपी आहेत, म्हणजे पेशन्स नावाची चीज त्यांच्याकडे नाही आहे. इवन काही पेशंटना ट्रीट केल्यानंतर लगेच 2-3 दिवशी ते येऊन कंप्लेंट करतात डॉक्टर अजून पण कमी झालेलं नाही आहे. तर याचा अर्थ असं ते त्यांच्याकडे जो पेशन्स नावाची चीज नाही आहे, ते त्यांच्या फ्युचर करिअरमध्ये सुद्धा विच वुड हॅव हेल्प जर पेशन्स असला असता, तर ते सुद्धा नाही आहे. तर लाईकवाईज आजकालची मुलं हे शीघ्रकोपी आहेत. त्यांना मोबाईलचा फार वेळ आहे. मी तर आता असे पेशंट पाहिले 21व्या वर्षी 22व्या वर्षी BP शुगर असलेले. मग याच्यातून फार वेदना होतात. काय कोणतंही लाईफस्टाईल चांगलं आहे असं काही नाही आहे. एक्सरसाइज नाही आहे, काहीच करत नाही आणि निव्वळ आई वडिलांना पाहिजे म्हणून एखादी गोष्ट करायची हे असं ठरलेलं आहे. परिस्थितीनुसार कसं स्वतःला चेंज करायचं हे जवळपास लोक विसरून गेलेत. फक्त आपले आई वडील एखादी सुविधा पुरवतात, एखाद्या क्लासेसला घालतात म्हणून त्यानुसार आपण शिक्षण घ्यायचं आणि त्यांच्यासाठी म्हणूनच करायचं. इच्छा असेल तर करतात, नसेल तर मग त्याच्यात अपयश येतो. काही लोक डिप्रेस झालेले पाहिलेत, काही लोक सायकॉटिक झालेले पाहिलेत. तर हे सगळं कुठंतरी स्टॉप व्हायला पाहिजे. पॅरेंट टू चिल्ड्रन एक रिलेशन असतं आणि हे ते लहानपणापासून आपण मेंटेन केलं पाहिजे. आपल्या पाल्यांना आपण वेळ द्यायला पाहिजे लहानपणापासूनच. त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडतात, आता माझ्या आयुष्यात काही गोष्टी घडल्या त्या मी माझ्या आईसोबत खूप वेळा शेअर केलेलं आहे, पण आजकालची मुलं हे फक्त त्यांच्या मैत्रिणीतच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. असे काही आता आजार आहेत. आता मी एक जे ह्याच्या रिलेटेड इन्फेक्शन्स असतात, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड म्हणजे जेनायटल्स रिलेटेड इन्फेक्शन्स, असे इन्फेक्शनसुद्धा 16-17 वर्षाच्या मुलात खूप पाहिलेले आहेत. तर त्या काळात आम्हाला एक रिलेशन नावाचं चीज काय असतं हे आम्हाला माहिती नव्हतं, बट आजकालच्या ह्या मोबाईलच्या युगात त्यांना फार इझी ॲक्सेस आहे. जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट सुद्धा आहे. वाईट गोष्टी जास्त अट्रॅक्ट करतात माणसाला, जिथं आपण फक्त बोलणं पाप समजायचो. येस, आजकाल त्यांना इमेजमध्ये दिसतात, व्हिडिओजमध्ये दिसतात, अशा वाईट गोष्टी दिसतात आणि त्याचं अनुकरण ते आपल्या स्वतःच्या आयुष्यात व्यवस्थित एज्युकेशन होणं आवश्यक. राईट. तर आता सेक्स एज्युकेशन आलेलं आहे, पण ते कितपत सक्सेसफुल आहे देव जाणो. पण मी आता जस्ट म्हणजे मागच्या 2-4 महिन्याची गोष्ट सांगतो. साधारण 15-16 वर्षाच्या वयाला एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असणं, आता हे त्याच्या आईवडिलांना कसं मी सांगायचं, ह्यांनी काय केलं होतं बाहेर जाऊन म्हणून ह्याला काय आलं.
हे कसं सांगायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी फार इव्हन सोलापूर ठिकाणी सारख्या ठिकाणी होत असेल तर मेट्रोज आणि त्याच्याकडची गोष्ट आपण हे अकल्पनीय कल्पना नाही केली बरी. राईट. तर त्यामुळं आपल्या पाल्यांसोबत आई वडिलांनी वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे, मुलांना मोबाईल हे फारच म्हणजे चांगली गोष्ट त्याच्यात अजिबातच नाही आहे. चांगल्या गोष्टी तुम्हाला आणि चांगल्या गोष्टी करायच्या असेल त्यांना पर्सनल कशाला स्पेस पाहिजे. त्या गोष्टी जे काही मोबाईलमध्ये पाहायच्या आहेत त्या समोरच पाहून त्यांचं शिक्षण जे काही आहे ते समोरच व्हायला पाहिजे. त्यांना सेपरेट असं एखादं गॅजेट देणं यंग एजमध्ये ॲटलिस्ट मला वाटते 16-17 एजपर्यंत हे चुकीचं आहे आणि अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यामुळं फार इथून पुढं दूरगामी वाईट परिणाम. आपली चर्चा अतिशय छान अशी झालेली आहे. मी शेवटचा एक प्रश्न आणि कन्क्लूज करू इच्छितो या ठिकाणी की आपण जे यंग जनरेशन आहे ज्यांना करिअर करायचं आहे, चांगल्या प्रकारे पुढे जायचं आहे, त्यांच्यासाठी काय मंत्र असेल तुमच्याकडे, करिअर मंत्र ज्याला आपण मंत्र म्हणजे परिस्थितीला सामोरं जायला शिकायला पाहिजे. जी परिस्थिती आहे त्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. माझे आई वडील माझ्यासाठी काहीच करू शकत नाही असे आशय बाळगून घृणा आई वडिलांची करणारे खूप लोक पाहिलेत मी. ते अत्यंत चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, चिखलातच कमळ उगवतं याचा अर्थ तुमची परिस्थिती तुमच्यावर जी ओढवलेली आहे आत्ता ती देवानी जाणून बुजून दिलेली आहे. त्या परिस्थितीवर मात करूनच तुम्हाला एक जे दगड स्वरूपात बनवलं त्याला शिल्प म्हणून कोरायचं काम हे तुमच्या हाती देवाने दिलेली आहे. परिस्थितीनुसार वागणं शिका, परिस्थितीला सामोरे जायला शिका. परिस्थितीतून नेमका मार्ग निघतोच. फक्त आपली संगत चांगली ठेवा. 4 लोक तुम्हाला सपोर्ट करत असतील तर त्यांना कधीच विसरू नका पुढच्या आयुष्यात. आणि आता चांगली परिस्थिती ओढवली म्हणून जे वाईट परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता एवढा जीवन प्रवास झाल्यानंतर या स्टेजवर आल्यावर कळतं. कधी मी लहान असताना माझा मोटो एकच होता की पैसा कमवायला पाहिजे, पैशाशिवाय काहीच होत नाही. पण आता एवढा जीवन प्रवास झाल्यानंतर, मुबलक असं साठा झाल्यानंतर, आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आता वाटतं की फक्त पैसा हे काही जीवन नाही आहे. पैसा तुमचं ऑफकोर्स ती चांगली गोष्ट आहे पैसा साठवणं, पण ती करत असताना तुमचं स्वतःचं हेल्थ सांभाळणं आणि त्याच्यासोबतच ज्या समाजानं तुम्हाला घडवलं आहे, लहानाचं मोठं केलं. आता ऑफकोर्स परिस्थिती गरिबीची असताना खूप साऱ्या समाजातील लोकांचा, जसे की मला माझे मामा होते, माझे मित्र होते, त्यांनी हातभार लावला मला आणि परिस्थिती जाणीव करून देऊन मला माझ्या डोक्यात टाकलं की तुला या परिस्थितीतून कसं बाहेर यायचं. तसं असे खूप सारे लोक आहेत समाजात की ज्यांच्या गरीब परिस्थितीमुळं ते शिक्षणापासून वंचित राहतात. तर त्यांनी समाजामध्ये भरपूर सारे असे दानशूर व्यक्ती आहेत. अशा लोकांच्या संपर्कात राहून आपली परिस्थिती त्यांच्यासमोर मांडून जी काही आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यातून मार्ग काढून पुढं जावं अशी एक माझी सदिच्छा आहे. आणि आता यानंतर सुद्धा आता एक मुबलक असं आपली परिस्थिती चांगली केल्यानंतर, मुबलक आर्थिक साठ्यानंतर आता इथून पुढे मला असं वाटतं आपण समाजासाठी काहीतरी करावं. तर माझी अशी इच्छा आहे की वर्ष 60 नंतर ज्या लोकांचं जे उत्पन्न आहे ते घटत जातं, उत्पन्न युज्युअली नसतं आणि आजकाल न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळं मुलं आईवडिलांना पाहत नाही. तर माझी अशी इच्छा आहे वयाच्या 60 नंतर जे काही स्किनचे पेशंट्स असतील त्यांच्यासाठी एक दिवस आठवड्यातून करावं आणि त्यांना मोफत सुविधा द्यावी, मोफत उपचार द्यावे असा माझा मानस आहे. आणि जवळच्या काळात मी ते चालू करेल अशी मी ग्वाही देतो तुम्हाला. धन्यवाद सर, अतिशय छान. प्रेक्षको, आपण पाहिलं एक अविस्मरणीय विस्मयकारक असा प्रवास सरांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण ज्या परिस्थितीतून आलो आहे ती परिस्थिती विसरायची नाही, पहिला मंत्र. दुसरा मंत्र, चांगले मित्र ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रचंड फोकस राहावा तुम्ही तुमच्या कार्याबद्दल. आणि हे सगळं केल्यानंतर ज्यावेळी यश मिळेल त्यावेळी मात्र समाजासाठी काहीतरी करण्याची विचार, इच्छा आणि मानस हे ठेवलेलं आहे त्यांनी. आणि त्याप्रमाणे त्यांनी ग्वाही दिली की ज्येष्ठ नागरिकांसाठी ते त्वचारोगाच्या संदर्भात ज्या काही समस्या असतील त्यासाठी एक दिवस पूर्ण ते त्यासाठी द्यायला तयार आहेत. लवकरच ती तशी घोषणा करतील आणि सर्व समाजातील लोकांसाठी तशी सेवा उपलब्ध करून देतील. सर, तुम्ही इथं आलात,
पद्मकट्ट्यावर आलात आणि समाजातील एक पद्मरत्न म्हणून आम्ही तुम्हाला यावेळी बघतोय. तर तुमची सेवा परमेश्वर करो अत्यंत चांगल्या प्रकारे इथून पुढेही वाढत राहो, ती विस्तारित हो आणि तुमचे संकल्प सगळे पूर्ण हो अशी मार्कंडे चरणी प्रार्थना करतो. आणि आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. नमस्कार, पद्मकट्टा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं हा कार्यक्रम, ही संकल्पना आपण प्रत्यक्षात आणतोय. यासाठी स्वरांजली न्यूज चॅनलच्या आपल्याला खूप मोठी मदत होती आहे. या कार्यक्रमासाठी मी प्राध्यापक डॉक्टर मधुकर जक्कर आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर नागेश गड्डम यांचे वडील श्रीमान व्यंकटेश गड्डम या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सक्सेसफुल व्यक्तीच्या मागं जसं एक स्त्री असते तसं एक पुरुष देखील असतो आणि त्याचप्रमाणे म्हणजेच एक आई आणि वडील हे तितकेच महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. म्हणूनच आज आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी व्यंकटेश गड्डम यांना आमंत्रित केलेलं आहे. गड्डम साहेब, आपलं स्वागत. नमस्ते. पद्मकट्टा या कार्यक्रमात आम्हाला जाणून घ्यायला आनंद वाटेल, समाजातील इतर सर्व घटकांना एक आनंद वाटेल की आज डॉक्टर नागेश गड्डम ज्या उंचीवर पोचलेले आहेत त्या उंचीपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या आधी एक वडील म्हणून तुमची थोडीशी पार्श्वभूमी सांगावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वप्रथम स्वरांजली चॅनल्सला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. तर थोडक्यात म्हणजे मी एक अतिशय कमी शिकलेला माणूस आहे आणि विशेष म्हणजे रेशन मिलमध्ये जवळजवळ 22 वर्षे काम केलेले. त्या माझे 4 मुलं आहेत, 2 मुली आणि हा 3रा नंबर. तुमचे आई वडील काय करायचे? आई वडील, माझे आई वडील सुद्धा विणकर होते आणि आई सुद्धा ते विणकामाचे काम करायचे. एकदम आर्थिक स्थिती तर एकदम फॅमिलीमधले दोन्ही मेंबर विणकर. कारण पूर्वीच्या काळी आपल्याकडे हातमाग असायचे, तसे काही पॉवरलूम असायचे आणि त्यातून अतिशय गरिबी. त्यावेळी कसं असायचं, एकदम वाईट परिस्थिती, इतकं वाईट परिस्थितीत की येतच 5वीपर्यंत झालेलं आहे, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. तरीसुद्धा अर्धपोटी राहून सुद्धा आम्हाला, आणि आज जे काय आहे अशी परिस्थिती त्यावेळी नव्हतीच. कारण काय, त्यांचे आता मलाही माझ्याबरोबर अजून 3 असायचे भावंड, माझ्यापेक्षा मोठं, आणि कमावणारे आमचे आईवडील ते म्हातारे झालेले होते, जास्त कमाई वगैरे नसल्या कारण अतिशय गरीब परिस्थितीतच गेलेले. आणि जेव्हा 5वीत मला अक्षरशः एकतर शिक्षण तरी करावं नाही तर भुका मारावं अशी परिस्थिती. त्यासाठी मला 5वीत शिक्षण सोडून हातमागात काम केलं तरच पोट भरावं अशी परिस्थिती होती. पण तेव्हा ते शिक्षण सोडावं लागलं. पण तरीसुद्धा जे काही खालीवर पुढं 4-5 हातमग मी स्वतः चालवलेलं आहे. म्हणजे 5वी सोडल्यानंतर, 5वी म्हणजे 10-11-12 वर्षाचं. आमचे भाऊसुद्धा होते. थोडं आता त्यांचं सांगणं जरा बरं वाटत नाही थोडक्यात, म्हणून जास्त काम करायचं नाही. त्या काळी जास्त काही असं चांगलं काम अशी नव्हतीच परिस्थिती. एकदम माझा आता अशोक चौक भाग जो आहे ना, 50 वर्षापूर्वीच्या अक्षरशः जंगलात राहिल्यासारखंच राहिलो आहे गावाबाहेर. पण त्यावेळी तितके काय, आज जे काही शिक्षण आणि जे काही चांगलं वागायचे, हे जे काही एकमेकाला पाहून आपण वागतोय तसं परिस्थिती त्यावेळी नव्हती. त्यामुळे ते जास्त काही काम वगैरे करायचं नाही. ते 4 हातमाग चालवून त्याच परिस्थितीत खालीवर, आणि इतक्यात माझे आईसुद्धा वारली, वडीलसुद्धा लहानपणी वारले. आणि जेव्हा हातमागसुद्धा जास्त व्यवस्थित त्यात कमाई होत नव्हतं, त्यामुळं ते हातमाग सोडून पेशंटमध्ये कामाला लागलं. 20-22 वर्ष तिथेही केलं, तेही बंद पडलं. आता सहकार क्षेत्र तर माहीत आहे, संपलं. हां, सगळंच बंद पडलं. तरीसुद्धा ते झाल्यानंतर आणि टावेलसुद्धा काम केलं 10-12 वर्ष. आणि ह्याला शिकताना ह्यालाही 2 मुलींचं लग्न झालं. तोपर्यंत पेशंटमधून जे काही प्रॉव्हिडंट फंड वगैरे आलेलं होतं त्यातून 2 मुलींचं लग्नही केलं. आणि ह्याच्या शिक्षणासाठी तर खूपच संघर्ष करावा लागला. तरी सुद्धा डॉक्टर साहेबांचा स्वभाव कसा होता बालपणी? एकदम, आणि थोडक्यात म्हणजे आई वडिलांचा स्वभाव छान असेल तर आपोआप परत व्यवस्थित निघतो. हे मात्र
ह्याचं 5-6 वर्षाचं किंवा 10-12 वर्षाचं असताना कोणाकडून तर मार खाऊन यायचा. पप्पा आम्हाला त्यांनी मारलं तर म्हणा कुठं मारले नाही त्यांच्या घरी गेला कशाला चूक तुझ आहे तू गेला म्हणून त्यांनी मारलं. तिने येऊन आपल्या घरी मारला असतं तर आपण विचारलं असतं चूक त्याची नाही तुझीच आहे का गेलं असं ह्या पद्धतीनं त्याला काय माझ्या पोराला कशाला मारलंय म्हणून त्याच्या घरी जाऊन भांडण करायचं तर नाही. आपल्यापेक्षा तो कितीही कमजोर असला तरी सुद्धा तसं भांडणाला कधी गेलेलं नाही. आपल्या पोराचं चूक आहे चूक का आहे हे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केले. आणि 8वी-10वीपर्यंत सुद्धा मी माझं शिक्षण कमी असलं तरी सुद्धा त्याला कुठेही शिकवणीला वगैरे न पाठवता मी स्वतः सांगितलेलं. ते महत्त्वाचं. ज्यावेळी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं त्यांनी ठरवलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? मी एकतर त्याला कुठलाही दबाव टाकलेलाच नाही हे करा ते करा काहीच नाही. तुला जरी नापास झाला ना तुला मी पेढे भरवतो इतका आत्मविश्वास दिला की असं काय असतं आजकालच्या बघतोय बाहेर मुलावर इतकं दडपण टाकतात की त्यांना काय करावं सुचत नाही. भीती एक असते कसं असतं आपण आपला अभ्यास व्यवस्थित होत होतो असं त्याला धडपण असतं त्यासाठी ते धडपण घेऊच नाही असं मी त्यांना सांगितलं. अतिशय उत्तम. म्हणजे समाजातील सर्वच पालकांना एक चांगला संदेश म्हणा चांगलं मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी व्यंकटेशजी सांगतायत की मुलाला जे वाटलं ते कर आणि कुठलंही बंधन नाही एवढेच मार्क मिळवावे तेवढेच मार्क मिळवावे हे अतिशय सुंदर गोष्ट तुम्ही मुलांना सांगितली. मग या सगळ्या प्रवासामध्ये असं एखादी आठवण आहे की जी तुम्ही आमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करू इच्छिता? एक छोटं सांगतोय. माझे जे मेहुणे आहेत खास मेहुणे हैदराबादमध्ये राहतात आणि त्यावेळी मी ट्रॅव्हल चालवत होतो. इतकं आर्थिक परिस्थिती बिकट. आता एक ट्रॅव्हल कामगार आणि बायको हां 2 मुलींचे लग्न तर तोपर्यंत झालेले होते. तर चार जणांचं आता दुसरा एक मुलगा आहे तो आता पुण्याला आहे तो इंजिनियर आहे सध्या. तर इतकं वाईट परिस्थितीत अक्षरशः ह्याला बुक आणायचं होतं. हैदराबादला गेलो मेहुण्याला सांगितलं की बाबा बुक पाहिजे म्हणजे बुक घेऊन दिला आणि बाटा कंपनीमध्ये ह्याच्या साईजचे बूट घेतला. आणि त्यावेळी खरं सांगतो माझी अवस्था अशी होती माझे स्लीपर तुटलेले होते. त्यावेळी एकदम 16-17 रुपये आता जवळजवळ 20-22 वर्षाची गोष्ट 18 वर्षापूर्वीची नॅशनल कंपनीचे 16 रुपयामध्ये ते चप्पल घालून गेलेलो होतो. माझं मेहुणा जरा ठीक आहे ते त्याने बघितलं हे तर स्वाभिमानी माणूस आहे आपण घेऊन दिलं तर घेणार नाही म्हणून काय केलं बूट आणण्यासाठी बाटा कंपनीमध्ये गेलो होतो ह्याच्यासाठी घेतलं बूट आणि अंदाजानं त्यांना 8 नंबरचं चप्पल काढा म्हणून ऑफिस चप्पल घेतलं त्यांनी. मला काय त्यांच्या घरच्यासाठी कोणाला तरी वाटलं. जेव्हा बिल करताना बिल बी केला त्याने बाबा हे चप्पल बाबा म्हणतात आता बरोबर हे चप्पल आला. चप्पल जेव्हा म्हणलं कशासाठी हे नाही तुमच्यासाठी नाही माझं स्लीपर असतात तेच बरं 150-200 रुपयाचं आता तू घेऊन दिला भाऊ उद्या ते चप्पल गेले तरी घेण्याचा ऐपत माझ्याकडे नाही आहे. अजून 5-6 वर्षापर्यंत तरी मला घेऊ शकत नाही. माझा पोरगा डॉक्टर झाल्यावर नंतरची गोष्ट तोपर्यंत तरी ह्या अवस्थेतच नाही राहणार. आज तू घेऊन दिला पुढच्या वेळी ते गेलं तर कोण घेऊन देईल नाही म्हणून परत करायला लागलं. त्याचं आठवण आजही ठेवतोय तू आज जो तो खूप श्रीमंत आहे म्हणजे परिस्थिती काही असलं तर आपल्या परिस्थितीनुसार आज सुद्धा मी आता पोरं म्हणतात पाहिजे तर 1000-1200चं चप्पल घेऊन देतो म्हणतो नाही रे भाऊ मी घेऊन येतो 150-200चं चप्पल तर म्हणजे आपल्याला आहे म्हणून जास्त खर्च करायचं नाही म्हणून रडायचं पण नाही. हे दोन्ही जेव्हा माणूस शिकतो ना ते आपोआप व्यवस्थित त्याचं. तुमचा हा सगळा प्रवास झाला आज डॉक्टर झाले डॉक्टर जाऊन समाजामध्ये थोडंसं स्थायिक होत आहेत ते आणि समाजामध्ये एक नाव त्यांनी कमवलेलं आहे त्याचं श्रेय तुम्हाला मिळतो नक्कीच मिळायलाच पाहिजे. आम्हाला गर्वच वाटतो. तुम्हाला समाजातील इतर लोकांसाठी काय संदेश देता येईल यावेळी? दुसऱ्यांसाठी काय संदेश एक मात्र खरं की सर्वात प्रथम प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्या बायकोशी आणि मुलांशी जेव्हा प्रामाणिक राहतो ना तो कुटुंब एकदम आज खूप त्रास होईल संघर्ष होईल पण पुढे मात्र त्याला खूप खूप चांगले दिवस येतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
तसं राहिलं तर सगळ्याशी समाजामध्ये आपलंही नाव चांगलं होईल, आपल्या मुलांचंही भवितव्य चांगलं होऊ शकेल. तर समाजाला देण्यासारखं काय म्हटल्यानंतर गड्डम साहेबांनी सांगितलं, एक कुटुंबावर प्रेम करावं, प्रामाणिकपणे हो, वागावं प्रामाणिक आहे. आणि समाजातील सर्व घटकांना सामावून घ्यावं, त्यांच्याशी सलोख्याने वागावं, असं मोलाचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. गड्डम साहेब, तुम्ही इथं आलात, आमचा सत्कार स्वीकारलात, या मंचावर येऊन पद्मकट्ट्यावर येऊन आमच्याशी गप्पा मारलात आणि समाजाला एक मोलाचा सल्ला दिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार, मी प्राध्यापक मधुकर जक्कन आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज पद्मकट्टा या कार्यक्रमामध्ये डॉक्टर गड्डम यांच्या मातोश्री अनुसयाबाई गड्डम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. అమ్మ మీ అందరిది మీది స్వాగత్ ఈ కార్యక్రమం లోపల. ఇది మనది ఒకటి కార్యక్రమం అనేది పద్మశాలి యువక సంఘటన యువకులు ఇది ఒకటి సంకల్పించిన కార్యక్రమం ఉన్నది. ఈ కార్యక్రమంలో మనం సోలాపూర్లో ఉన్న మంచి పని చేసిన వారికి పిలిచి మనం చర్చ చేస్తాం. మీ కొడుకు నాగేష్ గడ్డం, డాక్టర్ నాగేష్ గడ్డం సార్ ఇవాళ ఒక మంచి జాగల సమాజంలో ఒక మంచి పేరు తీసింది. ఆ పేరు ఏం కమాయించింది అలా మీ కొడుకు, దాని వెనుక మీ కష్టాలు ఉన్నాయి, మీ కష్టాలు ఉన్నాయి, వాళ్ళ నాయన కష్టాలు ఉన్నాయి. అయితే మీ దగ్గర నుంచి నాకు తెలుసుకోవాలనిపిస్తుంది, మన సమాజ్కు తెలుసుకోవాలనిపిస్తుంది. మీరు మీ తల్లిగారి ఇంటి పేరేమో మీరు గుండ్ల, ఎక్కడ? గుడ్లోలు. ఎక్కడ మీ తల్లిగారు ఉంటారు? అదే హైదరాబాద్లో కానీ. హైదరాబాద్లో. ఇప్పుడు లగ్గమే ఎన్ని ఏళ్ళా అమ్మా ఎవరు మాది మీది లగ్గం? 45 ఏళ్ళు అవుతుంటారు. సార్ చెప్పలేదా? ఎన్ని మంది కొడుకులు, ఎన్ని మంది బిడ్డలు? 2 బిడ్డలు పెద్దోళ్ళు. ఫస్ట్ 2 బిడ్డలు, ఒక బిడ్డ, 2 బిడ్డలు ఇక్కడనే ఇచ్చిన. మళ్ళీ బిడ్డ తర్వాత నాగేష్ తర్వాత ఇంకో కొడుకు. మరి ఏం చేస్తారు వాళ్ళు ఇప్పుడు? బిడ్డలు ఏం చేస్తారు, కొడుకులు ఏం బిడ్డలు అయితే ఎప్పుడైతే బిడ్డలు చేస్తారు, ఇక అప్పుడు మామూలు పరిస్థితి, వాళ్ళకి మామూలుగానే ఇచ్చినాం. కొడుకులే చిన్నోళ్ళు, బిడ్డలు పెద్దోళ్ళు, మళ్ళీ వాళ్ళ పెళ్ళికి ఎదిగారు, మామూలు పరిస్థితులనే ఇచ్చినాం. అతనైతే యశవంతి మీల్లో పోతుండే, ఆ మీల్ కూడా బంద్ పడ్డది కొన్ని రోజులు అయినాక. ఇక ఎట్లా ఉన్న కాడికి పెట్టి అప్పటికి 4 తులాలు పెట్టి ఇచ్చేసినాం. అప్పుడైనా 4 తులాలు అంటే బాగా. పెద్ద బిడ్డకు 4, చిన్న బిడ్డకు 5 తులాలు పెట్టి ఇచ్చినాం. మేనోళ్ళకి ఇచ్చిందా? పెద్ద బిడ్డకి మేనోళ్ళకి ఇచ్చినాం, చిన్న బిడ్డకి నాతో. ఎవరికి ఇచ్చిండ్రు? సామలు చిన్న బిడ్డ, పెద్ద బిడ్డ దాసిరి. మరి అల్లుళ్ళు ఏం చేస్తారు? ఒక ఆయన వైర్ ఫిట్టింగ్ చేస్తాడు, ఈయనే దళాలు చేస్తాడు. చిన్న ఇంట్లో చూపించేది, జాగ్రత్త చూపించేది. మరి మీ చదువులలో మీ పెద్ద కొడుకు హుషారు ఉండేనా, చిన్న కొడుక? పెద్ద కొడుకు హుషారు ఉండే, పెద్ద కొడుకు హుషారయ్యి చిన్న కొడుకు కూడా హుషారు చేసాను. ఆయనే చేసి యాడ నేర్చించా? బొమ్మడి వెళ్తా. బొమ్మడాలు చాలా నేర్చింది. బొమ్మడి చాలా అయిపోయినాక వాల్చంద్ కాలేజీలో నేర్చిండు. ఇక్కడ నవి దగ్గరనే ఉంటుంది కదా కాలేజ్, మొత్తం వాల్చంద్లో అయింది. అక్కడ నుంచి పూణెకి వెళ్ళిపోయాను. పూణెకి వెళ్ళిపోయింది. అయితే ఎప్పుడు మీ కొడుకు డాక్టర్ అవుతా అని తలుచుకున్నాడు, అప్పుడు మీకేమనిపించింది? కావాలి, నా కొడుకు ఇచ్చే ఉన్నది, కావాలి, ఏమన్నా తిప్పలు కానీ కావాలి, ఏమన్నా తిప్పలు కానీ నా కొడుకు డాక్టర్ కావాలి. ఇది మాకు మా అమ్మలు ఉన్నారు, మీ అమ్మలు మంచిగా మీకు సపోర్ట్ చేసింది. ఏం చేస్తారు మీ తమ్ముళ్ళు, మీ అన్నలు ఏం చేస్తారు? వాళ్ళకు వ్యాపారం ఉన్నది, పెద్ద దందా ఉంది. ఇప్పుడు అయింది. వాళ్ళు అప్పుడైతే వాళ్ళు కూడా గరీబే ఉండ్రు. అయినా కానీ మేము చదువు ఖర్చు మేము చూసుకుంటామని ఎన్ని బుక్కులైనా వాళ్ళే పంపించారు. ఈయనకు ఇక అన్నము బట్టలు ఇక్కడ చిల్లర ఖర్చు నేను చూసినాం, మేము చూసినాం. ఇక వాళ్ళైతే ఏదైనా ఆదుకున్నారు, సైమాన్కి ఆదుకున్నారు అని మన చదువు నిర్వహణకి వాళ్ళు ఆదుకున్నారు. ఇది ఉండేప్పటికీ మీకు ఒక తక్కువ వచ్చింది, నా కొడుకులు నేర్వాలి అనిపించింది. నేర్చే ఇచ్చే కూడా ఇక్కడ ఉన్నది ఆయనకు. అదే పక్కకు మేరాలు ఉండే వాళ్ళ పిల్లలు నేర్వలేదు, ఎదురు బదురు ఇట్లా ఉంటుంది కానీ నేర్వలేదు. 4 కొడుకులు ఆమె, వాళ్ళు నేర్వలేదు. ఈ పిల్లలు నేర్స్తామని ఉండే నేర్చుకుంటారు, అదే బిడ్డలు నేర్వలేదు, ఆటివి నేర్చుకుంటారు. మరి ఇప్పుడు చిన్న కొడుకు ఏం చేస్తాడు? ఇంజనీర్. ఏం పేరు అతని పేరు? యాడ ఉంటాడు ఇప్పుడు ఏం చేస్తుండు? ఆదర్శ్ పునకుంటుండు. పునకు వచ్చింది జాబు, అన్నీ ఉంటారు ఇద్దరు. పోయిన సంవత్సరం పెళ్ళింది అతని దివి పెళ్ళయిందా? అంటే ఇప్పుడు ఈ కుటుంబంది అంత చింత మొత్తానికి ఓడిసింది. ఇప్పుడు కొడుకు అయితే డాక్టర్ అయింది, మంచి పేరు తెచ్చిండు. నీకేమనిపిస్తుంది ముంగట ఏం చేయాలి మీ కొడుకు? ఏం చేయాలి, ఇట్లనే ఉండాలి, గరీబ్ వాళ్ళకి మనం ఆదుకోవాలి, మంచి పేరు తెచ్చుకోవాలి. ఇలా మనం గొప్పగా అయినా మనం ఇంకోళ్ళకి కూడా చూడాలి కదా. ఇది పెద్ద गप्पा మాట చెప్పిनाव. అయితే म्हणजेच एक आई सांगते की माझा मुलगा आज मोठा झाला, डॉक्टर झाला, तो शिकला, सवरला, नाव मिळवला, त्याने आणखी असंच गरिबांना मदत करावं, आपल्यासारख्या परिस्थितीमधून आलेल्या लोकांना मदत करावं, हेच त्याच्यासाठी एक संकल्प असेल असं त्यांच्या आईचं म्हणणं आहे. आणि त्या
अशा मुलाला सदैव आशीर्वाद देण्यासाठी त्या तत्परच आहेत. मुलाला इथंपर्यंत आणण्यासाठी त्यांनी जे काही कष्ट सोसले, जे काही कष्ट केले, ज्या काही रात्रंदिवसाचं त्यांचं कष्ट होतं ते एका दृष्टीनं चीज झालं. आज त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यातून दिसतं, त्याचं एक समाधान त्यांना वाटतंय. आणि नुसतं मोठा मुलगाच नाही तर लहान मुलगा देखील इंजिनियर झाला त्याचंही एक वेगळं समाधान त्यांना आहे. आणि जीवनातलं संघर्ष, जो सगळे यातना होते त्या सगळ्यांचं कुठेतरी चांगलं फळ मिळाल्याचं समाधान आज त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यांचं ते आनंद ते आज इथं व्यक्त केले. पद्मकट्टा या कार्यक्रमात आल्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत. धन्यवाद. ధన్యవాదం అమ్మా. మీరు వీళ్ళు వచ్చిండ్రు మా సరితో మాట్లాడిళ్ళు మొత్తం సోలాపూర్కు తెలిపించిండ్రు की मी लिया तिर्ग చేసిండ్లని దాని గురించి ధన్యవాదాలు. नमस्कार, मी प्राध्यापक मधुकर जक्कन आपणा सर्वांचं स्वागत करतो पद्मकट्टा या अनोख्या कार्यक्रमात. या पद्मकट्ट्यावर समाजातील विविध पद्मरत्नांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतो. आज आपल्यासोबत आहे चर्चेसाठी डॉक्टर नागेश गड्डम यांच्या धर्मपत्नी सहचारिणी स्वप्नाली गुड्डेस्वार गड्डम. मॅडम, तुमचं स्वागत आहे पद्मकट्टा या कार्यक्रमामध्ये. तुमच्या आत्ताचा जे काही प्रवास आहे त्या प्रवासाला अनुसरून मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की गुड्डेस्वार म्हणले की विदर्भातले मराठवाड्यातले सगळे तुम्ही आहात, कारण पद्मशालीमध्ये जेवढे काही स्वार असतात ते तिकडचे असतात, तिकडून स्वार होऊन इकडे येतात. तर थोडंसं तुमच्या बालपणाबद्दल आणि तुमच्या एज्युकेशनबद्दल सांगावं अशी तुम्हाला विनंती करतो. माझं बालपण पूर्ण परभणीमध्येच झालं आणि बालपण एकदम छान. सगळे आम्ही जॉईंट फॅमिली होती आमची, काका ते सगळे एकत्र होतो. एकदम मजेत झाले बालपण ते. आणि माझं शिक्षण पण गांधी विद्यालय म्हणून स्कूल आहे परभणीमध्ये, तिथं 10th पर्यंत झालं. आणि नंतर बालविद्या मंदिर कॉलेज आहे, तिथं 11th-12th झालं. त्यानंतर माझं योगायोगानं BDSला पण परभणीमध्येच नंबर लागला. खूपच छान. म्हणजे आपण ज्या गावात राहतो तिथेच नंबर लागला. फार छान. मग तिथेच माझं पूर्ण BDS कम्प्लीट झालं. त्यानंतर मग मी आता फेशियल एस्थेटिकचा कोर्स केला लग्नानंतर. ओके. मुंबईला. आणि तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? आई, वडील, भाऊ, भावंड, बहिणी? पप्पा आहेत. पप्पा सब डिव्हिजनल ऑफिसर होते नांदेड जिल्ह्याचे. आणि 2 भाऊ आणि मी. काय करतात बंधुराज? काय करतात? मोठे भाऊ जे आहेत ते त्यांचं बिझनेस आहे आणि लहान जो आहे तो ब्रँच मॅनेजर आहे बँकेमध्ये. कोणत्या बँकेत आहेत त्या? युनियन बँक, युनियन बँक, वसमत ब्रँच. म्हणजे जवळपास माहेरचं अतिशय छान असं कौटुंबिक, आर्थिक आणि शैक्षणिक असं एक बॅकग्राऊंड तुमच्या मागं आहे. त्याचं तुमच्या शिक्षणात देखील खूप मोलाचा वाटा असेल. तुमच्या शिक्षणामध्ये कधी काही अडथळे किंवा कधी काही आठवणीतले असे काही प्रसंग सांगता येईल का? मग ते बालपणातले असो नाही तर कॉलेजमधले. शिक्षणातले म्हणजे असे अडथळे भरपूर आले, पण त्यातून पण मार्ग 2 भाऊ सपोर्टिव्ह होते. त्यांनी पप्पांनी नेहमीच गायडन्स केला. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे आजी आजोबा सगळ्यांचं सगळ्यात support. मोठा अडथळा कुठला होता तुमच्या असं? थोडंसं माझं म्हणजे लहानपणी आई एक्सपायर झाल्या, त्यामुळं थोडं मला तेच हे होतं, अडचण होती. कारण लहान वयामध्ये जर आई नसेल तर ते आईची एक उणीव आपली दुनियाच नाहीशी झाल्यासारखी असते. त्या काळामध्ये ओव्हरकम करण्यासाठी पण माझ्या आजीनी मला पूर्ण, आणि माझ्या 2 काकू होत्या, त्यांनी एकदम कधीच आईची म्हणजे आठवण येऊ दिली नाही आणि पूर्ण मला सपोर्ट केला अभ्यासामध्ये मला सगळ्या गोष्टी. वा, खूपच छान. म्हणजे आजीनं ती उणीव भरून काढायचा प्रयत्न केला, काकूने भरून काढायचा प्रयत्न केला. ज्यावेळी BDSचं शिक्षण चालू होतं त्याच वेळी लग्नाचं हे स्थळ आलं की BDS पूर्ण झाल्यावर? मी BDS चालू असताना म्हणजे लास्ट इयर होतं, इंटर्नशिपमध्ये होतं, त्यावेळेस आलं हे. कसं ऑनलाईन डॉक्टरनी तुम्हाला बघितलं होतं म्हणून कॉन्टॅक्ट केला का आणखी कुठल्या मार्गाने की हे पद्मशाली समाजाच्या वधूवर सूचक पुस्तिकेमधनं तुमची ओळख झाली? त्यांनी आमच्या पप्पाला आधी कॉन्टॅक्ट केलं आणि मग पप्पाने बोलवलं त्यांना एकदम. ओके. तुम्हाला काय वाटलं ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांना भेटलं त्यावेळी? चांगलं वाटलं, म्हणजे नेचर वगैरे आणि त्यांचं एज्युकेशन छान वाटलं. म्हणजे मला जसं पाहिजे तसं आहे असं वाटतं. किती वर्ष झाले आता तुमच्या लग्नाला? आता 7 years. या 7 वर्षामधलं एखादी अशी आठवण सांगू शकता की आमच्या प्रेक्षकांना, आपल्या प्रेक्षकांना, जे तुमच्यासाठी एकदम म्हणजे अविस्मरणीय क्षण असेल असं त्यांच्यासोबतच्या लाईफमधलं? का दररोजचा क्षणच अविस्मरणीय? असं काही त्यांचं नेचर छानच आहे म्हणा, पण ज्यावेळेस 2018मध्ये मला मुलगी झाली त्यावेळेस खूप छान होता तो मुवमेंट लाईफमधला, सगळ्यात अविस्मरणीय असं. मुलगी झाली, काय नाव आहे तिचं? तक्षवी. तक्षवी म्हणजे काय?
तक्षवी म्हणजे नाव म्हणजे ठेवण्यामागचं काय उद्देश ती काय? शुक्रवारी जन्मली, त्यामुळं लक्ष्मी म्हणून आम्ही तिचं तक्षवी असं नाव ठेवलं. संस्कृतमध्ये तक्षवीचा अर्थ लक्ष्मी असं लक्ष्मी होतो. असं होतं. तर असं तुमचं एक अतिशय छान प्रवास इथंपर्यंत आलेला आहे. आज तुम्ही एक छान हॉस्पिटल उभं केलं आहे तुम्ही आणि डॉक्टरांनी मिळून. पुढच्या जीवनातील काही संकल्प असतील तर ते आमच्यासोबत शेअर करा अशी विनंती करतो. सध्या मी हा रिसेंटलीच फेशियल एस्थेटिक्सचा कोर्स केला आहे, म्हणजे सरांना पण हेल्प होईल त्यांच्या ह्याच्यामध्ये, आणि जेवढे लेडीज पेशंट असतील त्यांना आपण कम्फर्टेबली बघू शकतो, त्यासाठी मी त्यांना सपोर्ट करायचं ठरवलं म्हणजे फ्युचरमध्ये पण. ओके, धन्यवाद मॅडम. तुम्ही आमच्याशी चर्चा केलात आणि दिलखुलासपणे सगळ्या गोष्टी सांगितलात, सुखदुःखाच्या आठवणी सांगितलात आणि जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण लक्ष्मी घरी आल्याचं तुम्ही एक आमच्यासोबत शेअर केलात. तर तुमचं ज्यावेळी लग्न झालं तर लग्नानंतरचं माणसाचं आयुष्य बदलतं, त्यातलं त्या स्त्रियांचं. मग तुम्ही त्या बदललेल्या आयुष्यासोबत कसं ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला? काय अडचणी आल्या तुम्हाला? सुरुवातीच्या काळात थोडं कठीण परिस्थिती होती. आमचं घर पण रेंटनी होतं त्यावेळेस 1-2-3 वर्ष, आणि सरांना सगळं शून्यातून उभं करायचं होतं. त्यावेळेस त्यांनी खूप संघर्ष केला. इवन ते फॅमिलीला पण, म्हणजे आठवड्यातून 2 दिवस संडेला पण घरी नसायचे, व्हिजिटलाच जायचे. आपले जवळपासचे नळदुर्ग, अक्कलकोट जेवढे तालुके आहेत त्यांनी व्हिजिट केले पूर्ण. आणि हळूहळू बघा असंच आमचं घर झालं, त्यानंतर क्लिनिक आता सेटल झालं. तुम्हाला भाषेचे काय अडचणी आल्या? भाषेचे कारण पण- तुम्ही मराठवाड्यातून आलात, तिकडं आपल्या समाजातले लोक असले तरी कुठली भाषा बोलतात? तिकडं पूर्ण मराठीच बोलतात, त्यामुळं मला सुरुवातीला पेशंटला बोलताना पण थोडा त्रास व्हायचा, आणि घरी पण म्हणजे सासूबाईंना कोणालाच लँग्वेज येत नव्हती मराठी. मग नंतर मी शिकली 1 वर्षामध्ये तेलुगू. मग सासू सासऱ्यांना मराठी शिकवलं का? हां, सासूबाईंना पण शिकवलं जातं मराठी चांगली. म्हणजे त्यांना मराठी शिकवलं आणि तुम्ही तेलुगू शिकले त्यांच्याकडून. हो. मग जो आर्थिक ताण असतो तो सुसह्य होण्यासाठी तुम्ही दोघं कसं म्हणजे ॲडजस्टेबल करत झालं? थोडं 1-2-3 वर्ष खूप स्ट्रगल होती सुरुवातीला, म्हणजे अडचणी यायच्या, पण त्यातून थोडं त्या अडचणींवर मात करून मग सगळं सेटल झालं आता. खूपच छान. आणि त्यांनी सगळं स्वतःच, कोणाचीच कधी हेल्प घेतली नाही, काही नाही, सगळं स्वतःच निर्माण केलेलं. मग ज्यावेळी संघर्षाचा काळ होता, डॉक्टर साहेब मला वाटतं आठवड्याची जी सुट्टी असते ते देखील सुट्टीला पण त्याच्या संदर्भात- फॅमिलीला कधी म्हणजे त्यावेळेस वेळ पण नाही द्यायचं, असं होत होतं. मग ते कसं करायचे? थोडंसं व्हायचं त्यावेळेस, म्हणजे हे वाटायचं की आपण म्हणजे जस्ट लग्न झालंय आणि आपल्याला वेळ नाही देत, पण मी समजून घेतलं की आता त्यांनाच करायचंय, घरामध्ये दुसरं म्हणजे कोणी नाही आहे. मग मी पण त्यांच्या दोघांनी आम्ही सपोर्ट देऊन सगळं हे केलं. खूपच छान. त्यावेळी म्हणजे आठवड्याला एकदा सुट्टी असते नवविवाहितांना, मग आपण कुठेतरी जावं, बोलावं, बसावं. पण तरी त्यांनी घेऊन जायचे, म्हणजे पूर्ण 9 ते 4 जायचे, मग रात्री थोडा वेळ भेटला तर 1-2 तास घेऊन जायचे कुठे. अशा पद्धतीने ते असं थोडंसं करायचं. मॅनेज करायचे. मग कलाटणी हळूहळू कलाटणी कशी मिळत गेली? त्यासाठी काय संघर्ष करावा लागला? तुम्ही काय हातभार लावलात त्याच्यात? मी जेवढं होईल तेवढं म्हणजे त्यांना सपोर्टच केला. कधी पण असं त्यांचे सुरुवातीला त्यांनी सिव्हिलमध्ये पण आहेत ना, तर नाईट कॉल असायचे रात्री 1-2 वाजता, तर ते जायचे. मग मी कधी म्हणजे हे नाही केलं की एवढ्या रात्री वगैरे असं. आणि डॉक्टर असल्यामुळं मला या फील्डमधलं सगळंच माहीत आहे. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात त्यामुळे. त्यामुळं मग म्हणजे अंडरस्टँडिंग चांगली आहे दोघांची. पण तुम्ही सुरुवातीच्या काळात कुठं जायचे जॉबला, मी विजिटला? डॉक्टर कोले म्हणून माहीत असतील हो, डॉक्टर तुम्हाला. कोले. त्यांच्याकडे केले प्रॅक्टिस 1-2 वर्ष. त्यामुळे एक व्यवस्थित बॉन्डिंग तुमच्यामध्ये झालं. चला, अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.